नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आपण आता सार्वजनिक आरोग्य विभागमधले MPW जे आहे त्याचे मागील प्रश्नपत्रिकेचे आपण अंकगणित व बुद्धिमत्ताचे विश्लेषण पाहत आहोत. मागील पेपरमध्ये 40% आणि 50% हे 2017मध्ये झालेल्या पेपरचे विश्लेषण पाहिलं आहोत. तर आज आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक 2021चा हा पेपर आहे. तसेच या MPWसाठी तुम्हाला आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल. तर हे पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे, तर तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. तसेच आपला आरोग्य विभाग प्रश्नसंच पण बाजारात उपलब्ध झालेला आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2011 ते 2026मध्ये जेवढे काही आरोग्य विभागामध्ये परीक्षा झालेल्या आहेत ते प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर चला प्रश्न बघू आता आपण. प्रश्न बघा, एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली, तर गिऱ्हाईकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील? तर 300 रुपयेच्या पुस्तकावर त्यांनी किती रुपये सूट दिलेली आहे? तर 20% सूट दिलेली आहे. 300चे 20%, 300चे 20%, 0 0 0 0, 3 दोन्ही 6 म्हणजे 60 रुपये. जर 300 रुपयेचं पुस्तक आहे त्याच्यावर जर 60 रुपये म्हणजे 20% सूट म्हणजे 60 रुपयाची सूट दिली तर किती रुपये होतील? हे 300 वजा 60, शून्याला 0, 10तून 6 गेले, 4 राहिले, इथं राहिले 2, म्हणजे ते पुस्तक किती रुपयाला पडलं? तर 240 रुपयाला त्या गिऱ्हाईकाला ते पुस्तक पडलं. म्हणजे आपलं हे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, खालील दिलेल्या अक्षरमालिकामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? तुम्हाला आता हे ABCD अशा प्रकारचे ABCD लिहून M आणि कंटिन्यू N असं लिहून उलट ABCD लिहा आणि एकाखाली एक येऊ द्या. म्हणजे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर बघा आता हे जर ह्याच्यामध्ये +3 केलं, बघा किती नंबरला आहे? 1 +3 किती झाले? 4. तर 4 नंबरला काय येते? D. परत +3, आता 4 +3 तर किती झाले? 4 आणि 3 7. 7 नंबरला काय येते? तर इथं 7 नंबरला तुम्ही 1 2 3 4 D E F आणि हे G. हे बघ 4 5 6 7. तर 7 नंबरला काय आहे? G. तर असे ABCD लिहून 1 2 नंबर द्या म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवायला मदत होईल. 7 नंबरला काय आहे? G. म्हणजे इथं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल? तर G. आता G मध्ये जर आपण 7 मिक्स केलो +3 तर 7 आणि 3 किती झाले? 10. तर 10 नंबरला J आहे. म्हणजे हे आपलं जे लॉजिक आहे जे आपण वापरलं आहे ते बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये बघू E आणि H. तर E किती नंबरला आहे? E आहे 5 नंबरला. अधिक जर आपण 3 केलं तर 5 आणि 3 किती? 8. 8 नंबरला आहे H आणि 8 आणि 3 किती? 11. 11 नंबरला K येते. म्हणजे आपलं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते? तर G हे आपलं उत्तर येते. म्हणजेच हे 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता हे 2023मध्ये जे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे MPWचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये 15 गणितं आलेले होते. पण आता 2023चा पण आपण लगेच पेपर पाहणार. त्याच्यामध्ये फक्त एकच गणित आहे आणि बाकीचे सर्व तांत्रिक आणि GK, इंग्लिश आणि मराठी हे विषय आहेत. तर बघा आता प्रश्न काय? तर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर? तर एक सागरी मैल म्हणजे काय? तर पृथ्वीच्या अक्षांशाच्या 1 मिनिटाचे अंतर असते. एक सागरी मैल म्हणजेच काय? तर पृथ्वीच्या अक्षांशाच्या 1 मिनिटाचे अंतर असते. तर एक सागरी मैल म्हणजेच किती किलोमीटर? तर 1.85 किलोमीटर.
हे आपलं उत्तर, हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर 1 सागरी नॉटिकल मैल म्हणजेच किती, तर 1.85 हे किलोमीटर अंतर असते. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. एका टेबलावर 7 पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. तर हे 7 पुस्तकं आहेत, 7 पुस्तकं आहेत. तर कोणते कोणते आहेत, तर हिंदी व इंग्रजी या पुस्तकांच्या मध्ये मराठी पुस्तक आहे. तर मराठी घेऊ आपण इथं, मराठी. आणि ह्या कशाच्या मध्ये आहे, तर इंग्रजी, हिंदी आणि इंग्रजी या पुस्तकाच्या मध्ये आहे. तर हिंदी घेऊ आपण इथं, हिंदी आणि इंग्रजी. पुढे काय म्हटलं आहे, तर या पुस्तकाच्या मध्ये मराठी पुस्तक आहे, घेतलं आपण. तर भूगोल व मराठी ह्या पुस्तकांच्या मध्ये गणित या हिंदी ही 2 पुस्तके आहेत. गणित आणि हिंदी कशाच्या मध्ये आहेत, भूगोल. आता इथं गणित घेऊ आपण आणि इथं घेऊ भूगोल. तर भूगोल आणि मराठी या पुस्तकाच्या मध्ये काय आहे, तर गणित आणि हिंदी, गणित हिंदी आलं. तर इंग्रजी व विज्ञान या पुस्तकाच्या मध्ये भूमिती हे पुस्तक आहे. तर इंग्रजी इथं आहे आणि इंग्रजी आणि विज्ञानच्या मध्ये कोणचं आहे, भूमिती. म्हणजे इथं काय येईल, तर भूमिती आणि खाली काय येईल, तर विज्ञान, हे विज्ञान. पुस्तक आहेत. तर मध्यभागी कोणते पुस्तक आहे, हे 1 2 3, 1 2 3 म्हणजे मध्यभागी कोणचं पुस्तक येईल, तर मराठी हे पुस्तक मध्यभागी येईल. तर आपलं उत्तर काय आहे, तर मराठी, म्हणजेच हे 2 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर आहे. तसंच हे अंगणवाडी मुख्य सेविका जे कोणी तयारी करत आहे, तर हे तांत्रिक डायरी जे आपलं विजयपथ पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते तुम्हाला उपयोगी ठरेल. तर हे बाजारामध्ये उपलब्ध आहे, तर तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकतात. तर चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा. एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत. प्रत्येक 2 झाडांमध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे. तर एकूण अंतर किती आहे, एकूण आपल्याला काय विचारलं आहे, तर एकूण अंतर विचारलं आहे. एकूण अंतर बरोबर. आता किती, एकूण झाडे किती आहेत, 25 वजा 1 करू आपण. आणि झाडांचे अंतर किती आहे, 2 झाडांमधील अंतर गुणुले हे 2 अंतर आहे. तर इथं 25 वजा 1 24 झाले, गुणुले 2, 24 दोन्ही 48. तर किती आलं उत्तर आपलं, हे 48 मीटर अंतर. शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे, तर 48 मीटर हे एकूण अंतर आहे. म्हणजे हे आपलं 3 नंबरचं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. खालील प्रश्नातील विसंगत शब्द ओळखा. आता कंस, स्पर्शिका, कर्ण आणि हे त्रिज्या. कर्ण हे कशामध्ये येते, तर काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण असतो. हे काटकोन त्रिकोण आहे आपला, तर हे काय असते, हे कर्ण झालं. हे काय झालं, कर्ण. हे उंची आणि हे रुंदी, आणि हा काय असतो, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण असतो. पण हे जे कंस, स्पर्शिका, त्रिज्या हे वर्तुळामध्ये असते. कंस, स्पर्शिका आणि त्रिज्या हे कशामध्ये असते, वर्तुळामध्ये. आणि कर्ण कशामध्ये असतो, काटकोन त्रिकोणामध्ये. त्याच्यामुळे विसंगत शब्द कोणचा येईल, तर कर्ण हा आपला विसंगत शब्द, म्हणजेच हे 3 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. कोणचं, टर्निंग पॉईंट्स. या टर्निंग पॉईंट्सवरती ॲपवरती आरोग्य गट, मास्टर टेस्ट सिरीज, तलाठी व गट सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा, मेंटरशिप प्रोग्राम, टेस्ट सिरीज आहे. आणि त्याची फी आहे 199 रुपये. आणि तुमच्याकडून किमान 5000 प्रश्नांचा सराव करून घेतला जाईल. तर सध्या 2500 प्रश्न आहेत याच्यामध्ये तुम्हाला सरावासाठी अपलोड केलेले टेस्ट सिरीजमध्ये. तसेच हे आपली टेस्ट सिरीज आरोग्य गटची पण आहे. त्याची फी आहे एकदम कमी, 99 रुपये. तसेच MPW, ANM, GNM, स्वच्छता निरीक्षक, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन या टेस्ट सिरीज पण तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवरती भेटून जातील.
तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप नक्की डाउनलोड करा. तुम्हाला घ्यायचं असेल नसेल ते पुढचा प्रश्न राहिला, पण तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करून बघून तरी घ्या की तुम्हाला कोणत्या टेस्ट सिरीज उपयोगी ठरतील का. आणि फी एकदम माफक आहे त्याच्यामुळं तुम्ही टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करून टेस्ट सिरीज पाहू शकता. तर चला प्रश्न बघू आता. प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीच्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती आकृती येऊ शकते. तर दिलेल्या पर्यायातून हे निवडायचं. हे पर्याय आहेत. तर आकृती कोणच्या आहे, तर ही आकृती आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल हे आपल्याला बघायचं आहे. तर ए इथं आहे, नंतर कुठं गेला, पुढे, म्हणजे हे घड्याळाच्या दिशेने फिरत आहेत अक्षर. परत इथं आला आणि आता चौथ्या आकृतीमध्ये कुठं येईल, तर इथं येईल ह्या बॉक्समध्ये. तर कुठं आहे, ह्या ऑप्शनमध्ये आहे ह्या ऑप्शन. तर हे दोन, पहिलं आणि चौथं ऑप्शन तर कटलं. आता पुढे बघू, यक्स पण आता घड्याळाच्या दिशेनेच फिरत आहे. आता ह्या आकृतीमध्ये इथं आहे, म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये इथं येईल. तर कुठं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. चला पुढे बघू आता. ओ कुठं आला, इथं आला, नंतर इथं, म्हणजे ह्या ठिकाणी ओ यायला पाहिजे. तर इथं आहे, म्हणजे आपली आकृती कोणची आहे, तर 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तसेच बघा, हे मुंबई बेस्ट बस वाहक 40 प्रश्नपत्रिकांचा संच स्पष्टीकरणासह तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. हे पुस्तक आहे स्टडी पब्लिकेशनचं. तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकतात. हे स्टडी पब्लिकेशनचं आहे. तुम्ही बाजारात विचारा तर तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल. तर चला प्रश्न घेऊ आता पुढचा. प्रश्न आहे, ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी एका गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते व 60 किलोमीटर वेगाने परत येते, तर गाडीचा सरासरी वेग किती आहे. तर अंतर किती आहे, 180 किलोमीटरच आहे. जाणं आणि येणं, तर अंतर सेमच राहील ना, बदलणार थोडंच आहे, एकच रस्ता आहे. तर अंतर तर सेमच आहे. तर आपल्याला काय सरासरी वेग काढायचा आहे. तर सरासरी वेग काढण्यासाठी सूत्र काय आहे, तर 2 गुणिले x आणि y भागिले x अधिक y. म्हणजे x काय आहे, जाण्याचा वेग, आणि y काय आहे, येण्याचा वेग. तर 2 गुणिले 90 गुणिले 60 भागिले 9 आणि 90 आणि 60 किती झाले, 150. म्हणजे आता बघा 90 अधिक 60, तर बरोबर 2 गुणिले 90 गुणिले 60 भागिले 150. 0 0 कटला, 3 2 6, 3 5 15, 5 1 5, 5 1 5, उरले किती, 4, 5 8 40. परत ह्या बेदुनी 4 आणि 18 चोक 72. तर सरासरी वेग किती आहे, 72 किलोमीटर पर तास. हे आपलं उत्तर आलं. म्हणजे उत्तर किती, हे आपलं 2 नंबरचा उत्तर आहे. सरासरी वेग म्हणजेच 2 गुणिले XYZ XY भागिले x अधिक y. तुम्हाला सरासरी वेग भेटून जाईल. तर चला पुढचा आहे आता प्रश्न बघा, खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. आता 15, 19, 22, 26, 29. तर संख्या लक्षपूर्वक बघा आता. तर ह्याच्यामध्ये बघा एकदम कमी ह्याच्यामध्ये संख्या वाढत गेलेली आहे. तर एकतर प्लस कारण की संख्या वाढतच गेलेली आहे. तर आता किती वाढत गेली आहे, तर प्लस 15 अधिक 4 किती झाले, 19, आणि 19 अधिक 3, इथं 4 अधिक 3 22. तर परत आपण अधिक 4 करू, 22 आणि 4 26 अधिक 3 म्हणजे 4 3 4 3चा गट करून हे प्लस करत गेलेला आहे. तर इथं 26 अधिक 3 केलं तर किती, 29. तर 3 झाला, तर अधिक किती करावं लागेल पुढे 4, म्हणजे 29 अधिक 4 तर किती झाली, इथं 33. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर 33. हे आपलं 3 नंबरचं आपलं उत्तर येईल. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरावयास बाहेर पडला. तर अशा गणितासाठी तुम्हाला दिशाज्ञान पण असणं गरजेचं आहे. तर दिशा बघा, हे वर उत्तर दिशा, इकडं पूर्व, हे पश्चिम, आणि खाली आहे दक्षिण दिशा. आणि त्याच्या उपदिशाही बघा,
हे आग्नेय, ईशान्य, हे वायव्य आणि हे नैऋत्य. लक्षात ठेवायचं. आ, ई, वा, न, दे. आ, ई, वा, न, दे. आग्नेय, ईशान्य, वायव्य, नैऋत्य आणि हे दक्षिण. म्हणजे इथून सुरुवात केली की हे बराबर येते. तर आता आपल्याला उत्तर काय, प्रश्न काय विचारतात, तर पूर्वेकडे 3 किलोमीटर चालल्यानंतर, आता पूर्वेकडे म्हणजे तो इकडं चालत गेला, तर इथून सुरुवात केला त्यानं, इकडं पूर्वेकडे किती किलोमीटर, 3 किलोमीटर चालल्यानंतर तो प्रथम डावीकडे वळला. आता जर पूर्वेकडे त्याचं तोंड असेल तर त्याची डावी दिशा कुठं असणार आहे, तर उत्तर दिशेला. तर डावीकडे व प्रथम तो डावीकडे वळला व नंतर लगेचच उजवीकडे वळला. आता त्यानं उत्तरेकडे तोंड असेल त्याचं, तर त्याची उजवी दिशा कुठे येते, परत पूर्वेकडे उजवी दिशा येते आणि तो उजवीकडे वळला. आणखी 2 किलोमीटर चालत गेल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळला. तर इकडं उजवीकडे वळून तो किती किलोमीटर चालला, 2 किलोमीटर. आणि नंतर कुठं वळला, तो डावीकडे. जर पूर्वेकडे त्याचे तोंड असेल तर डावी दिशा कुठं आहे, उत्तर दिशेला. डावीकडे वळला तर मंदारचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे, तर त्याने इकडं वर गेला आहे, म्हणजे त्याची दिशा कोणती आहे, उत्तर दिशा. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे, 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर हे बघा, परत हे TCSचं जे विश्लेषण व वर्गीकृत प्रश्नपत्रिका संच आहे आणि विश्लेषणासह म्हणजे स्पष्टीकरणासह उपलब्ध झालेलं आहे. तर हे स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे. तुम्हाला ऑर्डर करण्यासाठी हे दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकतात. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, 20 मीटर लांब व 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येकी 2 मीटरवर एक याप्रमाणे खांब रोवावयाचे आहेत. तर एकूण किती आहे, हे किती खांब लागतील. तर काय, हे आयताकृती शेताभोवती खांब रोवायचे असल्यामुळं काय, आपल्याला सर्वप्रथम त्या शेताची परिमिती काढावं लागेल. काय काढावं लागेल, परिमिती. तर परिमिती बरोबर सूत्र काय आहे, तर 2 गुणुले लांबी अधिक रुंदी. तर आपल्याला हे लांबी दिले आणि हे रुंदी दिले, झालं 2 गुणुले 20 अधिक 10. 2 गुणुले 20 आणि 10 30 बरोबर 3 दोन्ही 6. तर परिमिती किती आहे, 60 मीटर. त्या आयताकृती शेताची परिमिती किती आहे, तर 60 मीटर. तर आपल्याला काय विचारलं आहे, तर 2 मीटरवर एक याप्रमाणे एक खांब रोवायचे आहेत, प्रत्येकी 2 मीटरवर. तर एकूण किती खांब लागतील, तर आता किती, एकूण परिमिती किती आहे, एकूण परिमिती भागिले 2 खांबातील अंतर. किती आहे, 2 खांबातील अंतर 2 खांबातील अंतर. तर एकूण परिमिती 60 आहे, 2 खांबातील अंतर 2 मीटर आहे. बेक बे बेत्रिक 6. तर एकूण किती खांब लागतील, तर 30 खांब लागतील एकूण. म्हणजेच हे आपलं 1 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे आता प्रश्न बघा. हे आपले आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच हे आपलं विजयपथ पब्लिकेशनचे आहेत. पुन्हा अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच पण बाजारात उपलब्ध झालेला आहे. आणि हे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी आणि तसेच TCS IBPS सामान्य ज्ञान वनलायनर स्वरूपात जे हे आपलं पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनचं, हे पण बाजारात तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. तर हे पुस्तक तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करू शकतात. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, संबंध ओळखायचा आहे. गुरुजी अध्यापन. तर गुरुजी काय विद्यार्थ्यांना शिकवतात, म्हणजेच अध्यापन करतात. आणि विद्यार्थी शिकतात, म्हणजेच काय करतात, त्याने ते अध्ययन करतात. काय करतात, अध्ययन. म्हणजेच हे आपलं 2 नंबरचं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा, एका सांकेतिक भाषेत रिमो हा शब्द कसा लिहिला जातो, बघा REMOVE हा शब्द कसा लिहिला जातो, सांकेतिक भाषा काय त्याची, 2
3 7 0 6 3 असा लिहिला आणि एंड END एंड कसा लिहिला जातो 3 8 5 3 8 5. आता तुम्ही इथं लक्ष बघा आता आणि पुढे काय विचारले रेडसाठी आपल्याला कोणता संकेत असेल आर. इथं प्रश्नातच आपल्याला दिलं आहे आरसाठी कोणता संकेत आहे 2 ईसाठी कोणचा आहे 3 आणि डीसाठी कोणचा आहे तर 5. म्हणजे आपलं उत्तर काय आलं तर 2 3 5 हे आपलं उत्तर आलं. म्हणजेच हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा घेऊ प्रश्न बघा. एका महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान व संगणक शाखा या सर्व शाखांतील मिळून विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे 34. कला शाखेत 12 विद्यार्थी 42, वाणिज्य शाखेत 36 आणि विज्ञान शाखेत किती 28 विद्यार्थी असल्यास संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. तर एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे शाखातील तर 34 आणि किती शाखा आहेत 4. तर एकूण विद्यार्थी बरोबर तर सरासरी किती आहे त्यांची 34 आणि एकूण शाखा किती आहे 4. तर 4 चौक 16ला 6 4ला 1 4 त्रिकोण 12 आणि 1 13. म्हणजे एकूण विद्यार्थी किती येतं 136 विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये कला शाखेचे 42, वाणिज्य शाखेचे 36 आणि विज्ञान शाखेचे 28. तर 3 शाखेचे एकूण विद्यार्थी किती आहेत 3 शाखेतील विद्यार्थी किती 42 अधिक 34 अधिक 28. तर किती झाले एकूण विद्यार्थी 106. हे किती 106 किती शाखेतील आहेत तर 3 शाखेतील. तर हे 4 शाखेतील विद्यार्थी हे 3 मधून हे 3 शाखेतील विद्यार्थी वजा करू. 136 वजा 106 6 मधून 6 गेले 0. हे 3ला 3 1 मधून 1 गेले 0. तर संगणक शाखेतील विद्यार्थी किती आहेत तर 30 विद्यार्थी हे संगणक शाखेतील आहेत. म्हणजे आपलं हे 2 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. तसेच बघा हे अंगणवाडी मुख्य सेविका जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झालेला आहे बाजारात आणि हे पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशनचं. तर तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. तर चला पुढचा आहे प्रश्न. आता प्रश्न बघा. सूरज एक काम 10 दिवसात करतो, तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल. तर सूरजचे काम एकटा सूरज किती 10 दिवसात म्हणजे 1/10 आणि महेंद्र किती दिवसात करतो 15 दिवसात जिचं 1/15 काम त्याचं. तर आता दोघांचं काम काढायचं आहे तर 1/10 अधिक 1/15. ह्यांचा लसावी किती येईल 30. म्हणजे 10 दुनी 10 त्रिक 30 अधिक 15 दुनी 30. लसावी काय आला हे 30 आला. तर 3 आणि 2 5 भागिले 30 5 1 5 5 सख्ख 30. तर उत्तर काय आलं आपलं हे 6 आपलं उत्तर आलं. म्हणजेच 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर हे MPWमध्ये 2021मध्ये आलेले प्रश्न आहेत एकूण 15. तसेच हे बघा आता पुढे 2023मध्ये जे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष 2023मध्ये जो पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये फक्त एकच गणिताचा प्रश्न आलेला आहे. बाकी सर्व GK मराठी इंग्लिश आणि तांत्रिक प्रश्न होते. तर हे प्रश्न बघू आता आपण. 0.285ला अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे आपल्याला. तर दशांश काढून आता हे काय 0.285. तर किती म्हणजे किती संख्या सोडून दशांश आहेत 1 2 3. तर हे छेदामध्ये तेवढे 0 द्यायचं म्हणजे किती झालं 1000 आणि वर काय करायचं हे 285. तर ह्याला आता काय करायचं आहे अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे. तर ह्याला आपण झालं सोप्या म्हणजे
ह्याला भाग घालू तर कशाने 5ने भाग घालू आपण. 5 एक्क 5, 5 5 25. तर उरले किती 3, 5 7 35, 5 2 10. हे 0 हे 0. तर ह्याला अपूर्णांकात रूपांतर केल्यावर किती आलं तर 57 भागिले 200. म्हणजेच आपलं उत्तर हे 3 नंबरचं आपलं उत्तर आलेलं आहे. तर तसेच आपलं हे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी पण बाजारात तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे. ते विजेपत पब्लिकेशनचं आहे आणि हे दुसरी आवृत्ती आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.